रत्नागिरीमध्ये एक शाळेतली मुलगी घरी पोचता पोचता तर अंधार होऊन जाणार आहे आणि तिच्यासोबत कोणीच नव्हतं त्यावेळी. तिला मागून आवाज आला, दादा मला जन्मे घे, मला जन्मे घे, नाहीतर मी तुला घेऊन जाणार. जन्मी घे म्हणजे का होता? तर तिने असं बघितलं वरती, तर झाडावरती ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तो आपण एक घेऊया, कारण जीनचा प्रकार जो असा आहे तो आपल्या ॲक्च्युली बघायला गेलं तो हिंदुइझममध्ये आपल्याला मोस्टली माहिती नाही. इस्लामिक बुक्समध्ये ह्याचं खूप जास्त आपल्याला मेन्शन दिसतं. जीन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर जसं आपलं असं म्हणतो की आपलं शरीर बनलेलं आहे 5 तत्वांनी, तसं इस्लामिक व्हॅल्यूज किंवा त्यांच्या मान्यतेच्या हिशोबाने माणूस मातीपासून बनतो. म्हणजे त्यांच्यामध्ये पण जसं आपण म्हणतो की शरीर मातीचं, तसं इस्लामिक जे स्कॉलर्स आहेत किंवा त्यांचे बुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की शरीर हे बनतं मातीपासून. तर माणूस हा बनतो युजली क्लेपासून. एंजल्स ते बनतात लाईटपासून आणि जिन बनतो स्मोकलेस फायरपासून. स्मोकलेस आता फायर म्हटलं तर तिथे स्मोक असतो, म्हणजे खूप जास्त गरमी. स्मोकलेस म्हणजे अशी आग ज्याच्यातून धूर नाही निघत आहे आणि खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे जीनचा. त्याच्यामध्ये पण 2 टाईपचे जीन आहेत. एक चांगले जीन आहेत, जसं आपण पण म्हणतो की चांगली काही स्पिरिट्स असतात आणि काही असतात इव्हिल स्पिरिट्स, ज्याला ती लोक शैतान पण बोलतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक वर्ड आहे चांगला, इबिलिस. इबिलिस म्हणजे असा जीनचा प्रकार, तो म्हणजे इव्हिल आहे, म्हणजे त्याचं मेंटॅलिटी किंवा तो जे ॲक्ट करतो ते इव्हिल आहे. म्हणजे एखाद्या माणसासाठी ते म्हणजे असं असू शकतं की त्याचं आयुष्य पण संपू शकतं. आणि जीन जो इव्हिल स्पिरिट आहे तो पजेस पण करतो. जर त्याला असं वाटलं की एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं आहे, तर तो त्याला पजेस करतो. आता याच्यामध्ये चुकी अशी पण आहे की काही जण आहेत ना, जीनचं वशीकरण म्हणजे जीनला बोलवतात. जसं ते आपण लहानपणी अरेबियन नाईट्समध्ये बघितलेलं, तो जीन बोलवतो आणि जीनकडून आपली आपली विश सांगितली की जी अलादीन है ना, अरेबियन नाईट्समध्ये तो अलादीन बोलवतो आणि मग ते खूप फनी वेनी त्या लोकांनी दाखवलंय. पण असं ॲक्च्युली जेव्हा घडतं की एखादा माणूस जर जीनला बोलवेल आणि त्याच्याकडून काम करून घेईल, आणि लोक काय करतात म्हणजे आता लोकांना असं असतं ना की सक्सेस पाहिजे, पैसे पाहिजेत, तर काय, किंवा तेही नको असेल तर कोणाला तरी वाईट करायचं आहे किंवा कोणाकडून तरी आपल्याला बदला घ्यायचा आहे, असं असू शकतं. तर ते जीनला बोलवतात. तर जीनला एकदा बोलवलं ना, तर अगेन सेम थिंग, जीन आपलं काम करून देतो, पण जीनचं काम आपल्याला करायला लागतं. अच्छा. असं होऊ शकतं. तर माझ्या ह्याच्यामध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं मानसी. ओके. तर त्या मानसी म्हणजे कसं होतं की मी ज्या सोसायटीमध्ये राहतो, युजली लहानपणी लहानपणी म्हणजे अगदीच लहानपणीची गोष्ट नाही, कॉलेज टाईमची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये माझ्या मित्राच्या सोसायटीमध्ये किंवा मित्राच्या घरी जास्त असायचो किंवा मित्राच्या सोसायटीमध्ये जास्त असायचो. तर सोसायटीमध्ये ती मुलगी राहायची. आता ती मुलगी अशी खूप फार शिकलेली नव्हती आणि बीपीओमध्ये काम करायची. म्हणजे मला असं वाटतं की बीपीओने खूप जास्त सगळ्यांनाच अपॉर्च्युनिटी दिली. तिचं शिक्षण एवढं जास्त झालेलं नव्हतं, पण अर्न चांगलं करायची आणि तिला लाईफकडे घेऊन खूप ॲस्पिरेशन्स होते आणि खूप ॲम्बिशियस होते ते. पैसे पण चांगले कमवायची. पण तिचं असं होतं की तिला एक छान मुलाशी लग्न करून सेटल व्हायचं, कारण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती तिच्या. म्हणजे खूप असं लो मिडल फॅमिली आपण बोलू शकतो. खूप असं मीडियम इन्कम आहे आणि ती छान त्याच्यात कमवायची. तर तिला असं होतं की चांगला मुलगा बघायचा, लग्न करायचं असं. तर म्हणजे असं बोलू शकतो की ती खूप जास्त फोकस होती, तिचा एक गोल होता ते करायचा. तर ती त्याच्या हिशोबाने ती मुलं डेट करायची. आता डेट म्हणजे मुलं बघायची की एखाद्याला भेटणं कुठल्या तरी सॅटर्डे संडेला, किंवा जे बायोडेटास असतात, रिझ्युमेज असतात, ते सगळे करायचे. आणि एक गोष्ट होती तिच्यामध्ये की तिला इंटरकास्टची काही इश्यू नव्हता, तर ती सगळ्या टाईपची मुलं बघायची.
म्हणजे महाराष्ट्रीयन्स असतील किंवा नॉन महाराष्ट्रीयन्स असतील, हिंदू असतील, नॉन हिंदू असतील, ते सगळ्या मुलांना बघायची. आणि ती दिसायला पण खूप छान होती, असायला बाग पण नाही. म्हणजे खूप फेअर आणि ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. तर ती अशाच बऱ्याच मुलांना भेटली पण काहीतरी असं व्हायचं, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं झालं की आता ठरलंय, 6 महिने झालं, एंगेजमेंट झाली आणि तुटली. असं 3-4 केसेसमध्ये झालं की एंगेजमेंट तुटली किंवा गुजराती फॅमिली रोका केला आणि मग ते नाही चाललं, असं खूप वर्कआउट नाही झालं. आणि ती खूप मेंटली खूप एक्झॉस्ट झाली त्याच्यामध्ये. म्हणजे लोकं बघतात आहेत. आता अशा केसमध्ये काय होतं की मुलगी BPOमध्ये काम करते आणि तिच्याबरोबर असं काहीतरी होतं, तर सोसायटी खूप खराब आहे. तर सोसायटी कॅरेक्टर असॅसिनेट करतं. तर तिच्याबरोबर पण असं झालं. लोकांनी खूप मागून गोष्टी बोलायला सुरुवात केल्या तिच्यासोबत. पण ती जे फेस करत होती ते तिलाच माहिती होतं, की तिच्याबद्दल काय होत होतं. तर तिची केस अशी होती, की ती जेव्हा रँडमली मुलांना डेट करत होती किंवा रँडमली मुलांना भेटत होती, तेव्हा कुठून तरी कदाचित कुठल्यातरी मुलाने त्याच्यावरती म्हणजे जीनचा यूज केला तिच्यावरती. आता जीनचा यूज केला कसा केला माहीत नाही, पण तिच्यासोबत तिच्यावरती जीन एंटिटी होती. आता जीन एंटिटी ती काय करायची, तर म्हणजे असं म्हणतात की जीनला जर एखादा माणूस आवडला ना, तर तो त्याच्याबरोबर राहतो. तसा त्या जीनला ती मुलगी आवडली होती, मानसी. आणि तो तिचं लग्न होऊच नाही द्यायचा. अच्छा. असं काहीतरी व्हायचं की ते तुटायचं. ॲट द एंड काहीतरी व्हायचं आणि ते तुटायचं. काही केसमध्ये तर असं झालेलं की ऐकण्यात आलेलं की तिला काहीतरी मेंटल इश्यू आहे म्हणून तिचं लग्न नाही झालं. वेडी वगैरे आहे. येडी आहे असं लोकं म्हणायचे आणि म्हणून तिचं लग्न तुटलं किंवा काहीतरी तिचा स्वभावच खराब आहे, काही पण बडबडते आणि असं त्याच्यामुळे तिचं लग्न नाही झालं असं म्हणायचे. तर तिने याला काय केलं, आता तिच्या लेव्हलवरती तिने ते काढण्यासाठी खूप प्रयत्न केला. तसं की तिला जेव्हा समजलं की ती जीन एंटिटी आहे, ते आपले जे गुरु असतात किंवा आपले जे तांत्रिक असतात ते सगळं नाही करू शकत. तर ती रे रोडला वगैरे जायचं. रे रोड हा खूप मोठा दर्गा आहे, तिथे जीन वगैरे रिमूव्ह केले जातात वगैरे. पण त्याच्यासाठी तिने धर्म पण बदलला. तिने तिकडले ते दर्गामधले फकीर वगैरे असतात त्यांना बोलवलं. त्यांच्याबरोबर त्या जीनला काढायला प्रयत्न केला. ते सगळं नाही झालं. एके दिवशी काय झालं, मी आणि माझा मित्र आम्ही कॅच-कॅच खेळतोय सोसायटीमध्ये नॉर्मल. केवढं होतात तुम्ही, म्हणजे तुमचं वय जास्त? बघायला गेलं तर 2016 म्हणजे आता म्हणजे 21-22 वर्षाची होतो. तेव्हा कॅच-कॅच खेळताना आम्ही काय होतं की आमच्या सोसायटीत त्याच्या सोसायटीच्या बाहेर एक रिक्षावाला बसायचा नेहमी. तर आम्हाला असं वाटलं की आणि तीच नेहमी त्या रिक्षामध्ये असायची. तर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे चला काहीच नाही तर काहीतरी होत असेल तिचं किंवा काहीतरी अफेअर असेल, असं वाटलं. बट एक दिवस तो रिक्षावाला युजुअली तो रिक्षामध्येच असायचा बाहेर. आणि ती रिक्षातून यायची, जायची. तो सोडायला यायचा. रिक्षा बराच वेळ बाहेर थांबलेली असायची. 2 गोष्टी असू शकतात, एक तर अफेअर आहे किंवा तिने एक रिक्षा बुक करून ठेवलेली आहे, जिथे ते जाण्यासाठी वापरतात. इट कॅन बी एनिथिंग. एक दिवस तो रिक्षावाला सोसायटीमध्ये आला आणि तिच्या घरी गेला सरळ. ठीक आहे. म्हणजे तेच आम्ही बघितलं. त्याच्या आधी कोण आलं, गेलं हे नाही बघितलं. आणि खेळता-खेळता आम्ही ऐकलं तिचे दरवाजे, खिडक्या बंद होत्या. म्हाडाचं सोसायटी असतं, त्याच्यामध्ये सगळं रो हाऊसिंग असतं. बिल्डिंगसारखं नसतं. तर त्यांच्या घरातून खूप असा ओरडण्याचा आवाज येत होता तिचा. तर आउट ऑफ एक्साइटमेंट नक्की हे काय आहे? ओरडतात वगैरे आतमध्ये काय चाललंय? म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आलं तेव्हा. तर आम्ही काय केलं, की जाऊन थोडं स्निक आउट केलं विंडोमधून. आता ती विंडो कशी होती, त्यांचं जुनं घर होतं. म्हणजे 4 ग्लास असतील तर 1 ग्लासला त्यांनी फक्त कार्डबोर्ड लावून ठेवला होता. त्यामुळे असं कार्डबोर्डने असं बघितलं काय चाललं. तर तिच्या घरामध्ये 2 पादरी, फादर्स आणि तो रिक्षावाला होता. आणि त्या रिक्षावाल्याने तिच्या डोक्यावरती थंब ठेवला होता. आणि अंगठा ठेवलेला आणि मग ते एक्सॉर्सिझम सारखं काहीतरी करत होते आणि ती खूप जोरजोरात ओरडत होती. म्हणजे तिला त्रास होता आणि मी बघितलं ना तर आम्ही फटकन
तो पुट्टा सोडला आणि मागे गेलो आणि विचार करतोय नक्की काय चाललं. आणि जवळपास ती लोक 2-2.5 तास घरामध्ये होते आणि त्याच्यानंतर सगळे एकत्र बाहेर पडले. पण गोष्ट अशी की ते पण वर्कआउट नाही झालं तिच्यावरती. आणि ऐकलं होतं की शेवटी तिने जॉब पण सोडला. जॉब सोडला तिने, कारण जीन जेव्हा पजेस करतो ना, तेव्हा मेंटली एखाद्या माणसाला एवढं एक्झॉस्ट करू शकतो की तुम्हाला सेल्फ डाऊट येतील. आता जर एखादा माणूस जो बोलतोय तो नेक्स्ट मोमेंटला काय करेल याची काय आपल्याला कल्पनाच नसते. आणि असं करता करता तिने जॉब पण तिचा सोडला. त्याने राहायचं तिथलं बदललं आणि ती खूप अचानक खूप फेअर झाली. म्हणजे हा एकदम फेअर. म्हणजे तिच्या बॉडीवरती असं वाटतं जसं की तो हे असतो ना, सिरोसिस होतो आणि त्याच्यानंतर पेटील पा, तसं काहीतरी झालं आणि ती खूप फेअर झाली अचानक. आणि त्याच्यानंतर तिला आम्ही बरेच दिवस बघितलं नाही आणि कोविडमध्ये तिची डेथ झाली. तर लोकांना असं वाटत होतं की कोविडमुळे डेथ झाली असेल, पण तिचं कोविडचं टेस्ट निगेटिव्ह होता. तर एक त्याच्यामध्ये कन्क्लुजन आहे की मे बी कार्डियक असू शकतो किंवा काही. तिचं एज पण बघायला गेलं तर 40s मध्ये गेलेली ती लग्नाचं बघता म्हणजे खूप एज झालेलं तिचं. पण तिचं लग्न तर नाहीच झालं, जॉब पण तिने सोडला आणि ती पण नाही राहिली. ती कोविडमध्ये संपली. आणि मग तिच्या मागे पण जीनचा साया होता. तो घेऊनच गेला ईश्वर, त्याने लग्न करायला दिलंच नाही. ते एक जीन अशी एंटिटी असते जी एखाद्या माणसाला खाऊ शकते जर त्याच्या मनात आलं तर. आणि जसं तू बोललं जीन आहे, म्हणजे हा मला वाटतं इस्लाम समाजातला एंटिटी आहे. पण हा इब्लिस काय असतं? इब्लिस म्हणजे शैतान. तो त्यांचा वर्ड आहे, उर्दू वर्ड आहे बोलू शकतो, किंवा त्यांच्या कुराणामध्ये यूज केलेलं इब्लिस, शैतान. ज्यांनी काय केलं की त्यांनी अल्लाचं ऐकलं नाही, त्याच्या विरोधात गेला, तर तो शैतान बनला. ओके. आणि आपल्या इकडे पण आपल्या इकडे तर फुल डिटेलमध्ये आहेत भाई. म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लिहिले आहेत पुस्तकं, ग्रंथ, पुराण, खूप काय आहे आपल्याकडे. हा, जसं माणूस मरतोय त्याच्या हिशोबाने त्याचा स्पिरिट स्पिरिट बनते आणि त्यांचं